नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। देशात कापसाचा मुबलक साठा, विक्रमी आयात, नव्या कापूस हंगामाची चाहूल। तरीही कापसाच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ, मागणी कमी असतानाही कापसाचे दर चक्क 56,000वरून 70,000 रुपये खंडीवर पोहोचल्याने वस्त्रोद्योग क्षेत्रात खळबळ उडाले। यंत्रमाग उद्योग आधीच संकटात असताना आता सूतगिरण्यांवरही बंद पडण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त होत असल्याचे महाराष्ट्र प्रायव्हेट स्पिनिंग मिल असोसिएशन मुंबईचे संचालक किरण तारळेकर यांनी सांगितले। एका बाजूला कापूस असोसिएशन ऑफ इंडियाच्या अंदाजानुसार चालू कापूस वर्षाच्या अखेरीस देशात तब्बल 93 लाख गाठींपेक्षा अधिक कापसाचा क्लोजिंग स्टॉक राहण्याची शक्यता आहे। हा साठा मागील वर्षांच्या तुलनेत तब्बल 68% अधिक असल्याचं सांगितलं जात आहे। तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने कापूस आयातावरील शुल्कात सवलत दिल्यामुळे यंदा कापसाची आयात विक्रमी पातळीवर पोहोचले। मागील वर्षी सुमारे 41 लाख गाठींची आयात झाली होती। यंदा हा आकडा तब्बल 63 लाख गाठींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे। त्यातच ऑक्टोबरपासून नवीन कापूस बाजारात येण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे कापसाचे दर कमी होतील किंवा किमान स्थिर राहतील अशी अपेक्षा असताना चित्र मात्र उलट दिसत आहे। काही दिवसांपूर्वी सुमारे 56,000 रुपये खंडी असलेला कापूस आता तब्बल 70,000 रुपये खंडी या विक्रमी दर पातळीवर पोहोचलाय। मागणीपेक्षा पुरवठा अधिक असतानाही कापसाच्या दरात होत असलेली ही एकतर्फी वाढ वस्त्रोद्योगातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी मोठे कोडं बनले। याच पार्श्वभूमीवर देशातील कापूस साठा काही बड्या व्यापाऱ्यांकडून रोखून ठेवून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात नाही ना, असा संशय वस्त्रोद्योग क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे। मात्र या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही। दरम्यान राजस्थानमधील रंगप्रक्रिया उद्योग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधांमुळे गेल्या 2 महिन्यांपासून बंद असल्याने साध्या यंत्रमाग उद्योगासमोर आधीच गंभीर संकट उभे आहे। बाजारात कापडाचा मोठा साठा पडू नये तर स्वयंचलित यंत्रमाग उद्योगालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। विटा, इचलकरंजी, मालेगाव, सोलापूर आणि भिवंडी यांसारख्या प्रमुख वस्त्रोद्योग केंद्रांमध्ये विकेंद्रित यंत्रमाग उद्योग अंशतः सुरू आहे। त्यातच कापूस धाग्याची मागणी कमी होत असताना कच्च्या कापसाच्या दरात मात्र मोठी वाढ होत आहे। याचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर होणार असून यंत्रमागापाठोपाठ राज्यातील सूतगिरण्याही बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली। महाराष्ट्र प्रायव्हेट स्पिनिंग मिल असोसिएशन मुंबईचे संचालक किरण तारळेकर यांनी केंद्र आणि राज्य शासनाने या संपूर्ण परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।